तयारी अंगणवाडी विकास मंडळाने आणि ग्रामस्थांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी केलेली आहे. ह्या ठिकाणी 8 लाईन ठेवलेले आहेत. एक 2 जनरलसाठी आहे, 2 VIP साठी आहे, एक मंत्र्यांसाठी यांच्यासाठी आहे, एक मुखदर्शन आहे आणि एक तुला करतात त्या ठिकाणी परत लाईन न लावता तुला केल्यानंतर परत तिथल्या तिथे दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे लाईन झाली आहे. जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी या ठिकाणी 1 तारीखला सभा घेतलेली होती. त्यांनी सर्व आढावा घेतला, सगळ्या डिपार्टमेंटला बोलवतो. त्याचप्रमाणे 6 तारीखला या ठिकाणी मालवण तहसीलदार वर्षा झालटे भोसले यांनी या ठिकाणी सर्वांची सभा घेतली. जे जे काय असेल त्या सर्व जे जे अधिकारी त्यांना येऊन त्यात दिली. त्यानंतर 8 तारीखला पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ओरसमध्ये सभा घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी जे जे मुद्दे होते ते ॲडिशनल केले आणि त्यांनी असं सांगितलं जास्तीत जास्त आरोग्य आणि स्वच्छता यासाठी तुम्ही लक्ष द्या. आम्ही प्रश्न केला पाण्यासाठी, या ठिकाणी पाणी कमी आहे, त्यांनी जो 12 टँकर यासाठी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आमचे स्वतःचे 3 टँकर असतात, परंतु रवींद्र चव्हाण पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सुलभ शौचालय बांधा. त्या ठिकाणी जो 25-30 संडास बाथरूम आहेत त्याच्यासाठी पाणी लागतं. त्यासाठी त्यांनी सांगितलं आम्ही 10 टँकर ॲडिशनल देणार आणि त्याची सोय करणार आहोत. या ठिकाणी जास्तीत जास्त अंगणवाडी विकास मंडळ आणि ग्रामस्थांनी अति सामान्य भाविकांना सामान्य व सुलभ दर्शनावर 2 ब्रिज घातलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरी लाईन ठेवलेली आहे. ग्रामस्थांसाठी वेगळी लाईन ठेवली आहे आणि प्रसादाची आपण महाप्रसाद घेऊन जातो त्या महिलांसाठी सुवासिनीसाठी एक वेगळं ब्रिज केलेलं आहे. अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आम्हाला वेळोवेळी शासन, पोलीस संरक्षण आणि सर्व डिपार्टमेंटचे आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करतात. MSAB दिवस रात्र या ठिकाणी आता 8 दिवस सतत काम करत आहे. त्यांचंही सहकार्य जे जे डिपार्टमेंट आहेत ते आम्हाला सहकारतात आणि पत्रकार बांधव आणि तुम्ही वेगवेगळ्या TV चॅनलचे लोक सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत करतात. त्यांना मी धन्यवाद देतो.